जो सेंटर आहे दोन्ही सर्कलचा तेवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे. इथून स्मॉलर सर्कलला 2 टँजंट या पद्धतीने आपण काढू शकतो. हॅलो फ्रेंड्स, क्लास 10 मॅथ्स पार्ट 2 त्याच्यामधलं जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा जो टॉपिक आहे त्याच्यावर एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे जो या आधीच्या बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे. तो इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आणि त्याची कन्स्ट्रक्शन कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहू. द क्वेश्चन इज कन्स्ट्रक्ट 2 कॉन्सेंट्रिक सर्कल्स विथ सेंटर O with radii 3 cm and 5 cm. Construct tangent to the smaller circle from any point A on the larger circle. Measure and write the length of tangent segment and calculate the length of tangent segment using the Pythagoras theorem. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ही कन्स्ट्रक्शन करायची आहे. शिवाय त्याच्यानंतर जो टँजंट सेगमेंट आहे तो टँजंट सेगमेंट ॲक्च्युली प्रॅक्टिकली मोजायचा आहे आणि पायथागोरस थिअरमनं सुद्धा तो तितकाच येतो का थोडक्यात व्हेरीफाय करायचा आहे. सो विल स्टार्ट विथ द कन्स्ट्रक्शन. पहिल्यांदा 2 कॉन्सेंट्रिक सर्कल्स काढायचे आहेत. मग त्याच्यासाठी कंपास घेऊ. पहिल्यांदा 3 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल काढून घेऊ. त्यासाठी कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर मोजून घेऊ आणि नंतर या 3 सेंटीमीटरचं एक सर्कल काढून घेऊ. त्याच्यानंतर आणखी एक सर्कल काढायचं आहे ज्याची रेडियस आहे 5 सेंटीमीटर. मग आता कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊ आणि त्यानंतर कॉन्सेंट्रिक काढायचं. याचा अर्थ पहिलं सर्कल जो सेंटर घेऊन काढलाय तोच सेंटर घेऊन आता रेडियस फक्त बदलायचे 5 सेंटीमीटर. तर त्या 5 सेंटीमीटरचं हे दुसरं सर्कल काढून घेऊ. आता त्याच्यानंतर एक पॉईंट ए आपल्याला घ्यायचा आहे ऑन द लार्जर सर्कल. मग इथं कुठेतरी एक पॉईंट आपण घेऊया ए, त्याला नाव ए देऊ आणि त्याच्यामधून आपल्याला टँजंट काढायचं आहे. मग एक सेगमेंट काढून घेऊया जो या दोन्हीचं सेंटर आणि पॉईंट ए यांना जोडेल. तर या पॉईंट ए मधनं स्मॉलर सर्कलला 2 टँजंट काढायचे आहेत. मग इथं बेसिक जी कन्स्ट्रक्शन आहे टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू अ सर्कल फ्रॉम पॉईंट आउटसाईड द सर्कल. म्हणजे लहान सर्कलसाठी तो जो पॉईंट आहे तो आउटसाईड द सर्कल आहे, सर्कलच्या बाहेर आहे. त्याच्यामुळं ती जी पद्धत आहे कन्स्ट्रक्शन करण्याची ती इथं आपल्याला वापरावी लागेल. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा हा जो सेगमेंट आपल्याला मिळाला आहे ज्याला आपण OA नाव देऊ त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. या पद्धतीनं एक दोन आर्क्स दोन्ही बाजूला काढून घेऊया. तेच अंतर न बदलता पहिले जे 2 आर्क्स काढलेत त्याला छेदणारे आणखी 2 आर्क्स काढून घ्यायचे. आणि त्या दोन्हीचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळतील. त्याच्यामधून एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला त्या सेगमेंटचा काढायचा आहे. आणि आता त्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि तो सेगमेंटचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो घेऊन आणि त्या पॉईंटपासून जो सेंटर आहे दोन्ही सर्कलचा तेवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि हा जो स्मॉलर सर्कल आहे त्याला इंटरसेक्ट करणारे 2 आर्क्स आपण या पद्धतीनं काढू शकतो. तर ते 2 आर्क्स तिथं काढून घ्यायचे. आणि आता हे जे 2 आर्क्स आहेत तर इथं या पॉईंटपासून जो लार्जर सर्कलवर आहे तिथून स्मॉलर सर्कलला 2 टँजंट या पद्धतीनं आपण काढू शकतो. तर हे झाले 2 टँजंट्स त्या पॉईंट ए पासून स्मॉलर सर्कलला. आता पुढं आपल्याला प्रश्न असा विचारला की त्या दोन्ही टँजंट सेगमेंटची लेंथ मोजायची आहे. मग पहिल्यांदा आपण प्रॅक्टिकली ती लेंथ मोजूया. म्हणजे कंपास तिथं ठेवून कंपासवर ती लेंथ किती मिळते ते मोजू आपण. कंपासमध्ये आपण ही लेंथ मोजलेली आहे. ती लेंथ आपण स्केलवर पाहू किती येते. तर ती लेंथ येते कंपासवर आपल्याला 4 सेंटीमीटर. आता पायथागोरस थिअरम प्रश्नात आपल्याला असं दिलं आहे की कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट युजिंग द पायथागोरस थिअरम. म्हणजे हीच लेंथ आपल्याला पायथागोरस थिअरमनं सुद्धा मेजर करायची आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला तो जो एक पॉईंट आहे 2 टँजंट सेगमेंट्स मिळाल्यात त्यापैकी एक जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आपण जोडून घेऊ विथ द सेंटर ऑफ द सर्कल. आणि मग हा एक ट्रायंगल मिळेल विच इज राईट अँगल ट्रायंगल, कारण या दोन्हीच्या मधला हा टँजंट आणि
रेडियस आहे, सो द अँगल बिटवीन देम मस्ट बी 90 डिग्री. सो हा राईट अँगल ट्रायंगल मिळेल. त्यातली radius of the smaller circle is 3 and the radius of the larger circle, which is the hypotenuse of this right angle triangle, is 5. मग आता हा जर ट्रायंगल त्यातल्या दोन साईड्स 3 आणि 5 असतील आणि OA हा हायपोटेन्यूस असेल तर आपोआपच हा जो टँजंट सेगमेंट आहे तो 4 सेंटीमीटर असणार आहे. सो बाय युजिंग द पायथागोरस थिअरम वी कॅन कॅल्क्युलेट ऑर वी कॅन व्हेरीफाय द लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट विच मस्ट बी 4 सेंटीमीटर. त्यामुळं त्या टँजंट सेगमेंटची लेंथ ही आपण प्रॅक्टिकली मोजून पाहिली, ती 4 सेंटीमीटर आली आणि कॅल्क्युलेट करून बाय युजिंग द पायथागोरस थिअरम ती सुद्धा 4 सेंटीमीटर येते. तर हा एक थोडासा वेगळा प्रॉब्लेम या टॉपिकवरचा.